आता आम्ही चाललेलो आमच्या गावी रत्नागिरी निघालेलो आहे. झालेलं आहे मजबूत. कालच आम्ही गावावरून आलेलो, आज परत आम्ही दुसऱ्या गावी चाललो. माझ्या काल त्याच्या गावी होतो, आता आम्ही माझ्या गावी चाललो. आलं आल्या आल्या काढले काहीतरी कांड होतच आमच्यासोबत. साला आलो आणि आता समजते की भाई ट्रेन 5:30ची आहे. आता 5:30 पर्यंत थांबून 5:30 वाजता ती सुटणार, 5:30 वाजता सुटणार, 1 वाजता येणार. मग तेव्हा भाई बसणार आई शपथ नाही. आणि आता वाजले 12:30. पडून राहा प्लॅटफॉर्म वरती. बसा आता काय कांड नाही होणार ते, बरोबर. कधी पण चेक करून यायचं असतं. त्याचा ड्रेसअप बघा कसा आहे. हे वरती निळं, हे बघ निळं निळं नाही, हे बघ हिरवं. हे अवेंजर्स, हे पण अवेंजर्स, ओनली मार्वल फॅन्स. हे घे, हां एकदा 2 घे ना, मला पण काय 2 घे. आणि तो ब्रिटानिया घेतलेला तो अजून एक घे. अच्छा होतं. तर अशा प्रकारे गाईज आपण रत्नागिरीला पोचलो आहोत. ठीक आहे, इथनं आता पुढे पण आपल्याला जर्नी करायची आहे. विलावडेला हे कॉपीराईट आहे, तर विलावडेला आपल्याला पुढे पण जर्नी करायची आहे. सध्या तरी आपण आता रत्नागिरी स्टेशनवरती आहोत. बघू आता इथे थोडा वेळ थांबायला लागणार आहे, 5:30-6 वाजेपर्यंत. बिकॉज ती सकाळची ट्रेन आहे, ती 6:30-7 येईल. तर त्या ट्रेनमध्ये बसून आपल्याला पुढचा प्रवास परत सुरू करायचा आहे. पुढे बघ बघू बघा तोच काय नाही होत. सो मला वाटलं आता तो पळत येतोय, तो रेड घातलायस आणि आता भाई दोघं पण उडतोय. किती घपट्टू आहे. सो गाईज आता अशा प्रकारे बघू. थोडं आम्ही खायला वगैरे घेतलं, ते म्हणजे बसून खाऊ वगैरे आणि चावत राहायला टाइमपास, कारण भूक लागले. मग ते थोडंसं हे करत आहे ना. ठीक आहे, मग तोपर्यंत आम्ही काय काय करतोय. आता आम्ही जसं असं नॉर्मल फिरतो इथं तिथं जाऊन, कारण कंटाळा यायला लागला बसून.